श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहे आशा करते मस्त असाल. तर हा रविवारचा संध्याकाळचा व्हिडिओ आहे आणि तो थोडा आणि सोमवारचा थोडा असा मिक्स 2 दिवसाचा तुम्हाला व्हिडिओ येत आहे. तर संध्याकाळचं टायमिंग आहे बघा, म्हणजे 4चं टायमिंग आहे दुपारचं. तर हे गेले आणि श्रीला खायचं होतं हे काय बरं आपलं सँडविच. तर त्यासाठी तो ब्रेड आणायला गेलेला होता आणि जेव्हापासून चीज घेऊन आला आहे तेव्हापासून त्यानं चीज मॅगी कुठं काय आणि काय असं वेगवेगळं काय तर त्याला बनवायला आवडायला लागले. तर घेऊन आलेला होता दोघांमध्ये त्यांनी आणलेला होता. 3 सँडविच त्याने करून ठेवलेले होते आणि छान लागत होतं. मला वाटत होतं की हे कसं लागतं काय माहिती, पण छान लागत होतं. तर सकाळी चीज मॅगी खाली ती पण मस्त झालेली होती आणि चीज सँडविच अजून पूर्ण सपोपर्यंत आज त्याचा धुळाच पाडायचा आहे नाही. चांगलं झालं. कापून दे जरा असं, मला एक तर आवडत नाही लई. एक घास खा त्याचा खाऊ. लेकानं काय केलं बघा. भाजत आहे मस्त. आता किती राहिल्यात चीजचं हे? 3.5. होय, आता हे अर्ध वापरणार 3 झाले. लय आवडतं चीज. ये इकडे ये बाळा, आंघोळ घालतो. ये पाईप लाव की. पाईप आहे ना, पाणी आहे ना. चपला कोण फेकलत माझ्या अशा? या ही बाई पडायची बाईने. कपडे टाकल्यात काय बाई, बोरच काय नाही. चल गा इकडे पाईप कुठं आहे पाणी? सुरू तर करू दिलं मला नाही ना. इकडे इकडे लवकर ये. इकडं पट्टा कोण तोडला हिचा का? हे घेते बारडी घे. ए ये ग ये इकडं या आंघोळ करायची. बाई चावशील बाया. नाही चावत. चावणार नाही. बस खाली खाली बस. खाली बस. आंघोळ घाल्या. पाईप धर. पाईप काय करायला मला. थांब आंघोळ घाल. इकडे 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 लवकर. ए अगं इकडे की आंघोळ घाल्या. ए पुरी कशी उभारले बघा. ए काळू ए ये ग ये लवकर. या तू बोल हे वाजव. बघ वाजव. साबण घालची तिला डायरेक्ट. इकडे काढू. पाणी वाजलाय तुम्ही आता काय करताय? ए ये ग आंघोळ घाला. इकडे इकडे लवकर. ए ये बा या. नको करत्या श्री उभारते पाठी. ए इकडे का इकडे आंघोळ करायची. इकडे तशी सुभारू चल तू इकडे सर. पाणी मारची काय डायरेक्ट नाही, शॅम्पू घालायचं. शॅम्पू टाकाळू. कुठं आहे? इथं आहे ना, काळूला लई दिवस झाला तर आंघोळ घालायला नव्हते. त्यामुळं श्रीला सुहानीला वाटलं की तिला आज आंघोळ घालावी. कारण बघा इकडं तिकडं फिरत असत्या, मातीत लोळत्या ती. बाहेर जरी दारात बसली उन्हात तरी पण ती असं तिचं लोळायचं सुरूच असते आणि बसली की मग माती पडत्या. त्यामुळं म्हटलं की चला आज हिला आंघोळ घालावी. आणि बरं नव्हतं त्यामुळं डोळं आहे ना तिचं असं चिकचिक झालेलं होतं. त्यामुळं म्हणजे तिला आता 2-3 दिवस उलट्या होत होत्या ना, त्यामुळं म्हणजे बरं नसल्या आता होतेच तसं डोळ्याला जनावरांच्या.
तर तसं होत होतं. त्यासाठी सुहानी म्हणते की त्याला आंघोळ घालतो. तर शॅम्पूनं तिला आज मस्तपैकी छान आंघोळ घातला आणि एवढे आंघोळ केल्यानंतर ती एवढा उशीर झोपलेली होती. तिला पण भारी वाटत असेल की आंघोळ आपल्याला घातली, जरा फ्रेश वाटत असेल. तर पाणी आता चावीला होतं त्यामुळं गरम पाणी त्यांनी काय असं घेतलं नाही. आता गरम पाणी काय लागत नाही सोडा ह्यांना, गार पाण्यातच आंघोळ घालतात. तर तिची नक्क ते सगळं कान डोळं सगळं सुहानीनं घासून चोळून धुतलेलं आहे. तर हा दिवस आहे दुसरा, म्हणजे सोमवारचा दिवस आहे हा. तर फुलं बघा एवढी छान आलेली होती आणि ताई नाहीत तर आज मला एवढी, म्हणजे आता पूजा त्या येऊपर्यंत तर जास्त देवाला फुलं मिळणार आहे. कारण नाहीतर दोघे आहे ना आम्ही वाटून फुलं घेत होतो. तर असं आहे. तर इथं मी फुलं दाखवत होतं. ऊन एवढं आहे की उन्हामुळं दिवसभर आता ती फुलं आधी मी काढलेली असतात तर ती देवाला घालतोय आणि मग झाडाला राहिलेली जी फुलं असतात अजून कळ्याच असतात तर त्या उमलायच्या आधीच आहे ना ते ऊन लागून करपल्यासारखं झालेलं होतं. तर अजून उमलायचंच होतं फुल आणि एका साईडनं करपत होतं. तर ते दाखवत होतं मी इथं तुम्हाला. तर काल मी सगळी जेवढी काय देवाऱ्यातले जे कपडे होते खाली हातरतेले असू दे पुसतेले असू दे देवांचे, तर ती सगळी धुवून घेतलेली होती आणि एकत्र असे धुतलेत की बरं वाटते. म्हणजे 4 दिवस मला सलग 4 ते 5 दिवस सलग मला हे कपडे म्हणजे धुवायला लागत नाही. एक दिवस आड मी कपडे असे बदलत असते देवाचे. तर आज बदलणार आहे कारण बघा कालचं आता सगळे धुतलेले होते त्यामुळं होते एक्स्ट्रा माझ्याकडं त्यासाठी. तर इथं आता सगळे कपडे ठेवून घेतले आणि एक रुमाल घेतलेला आहे त्याच्यावरती कपडे ठेवायला, काय बरं आपलं देव ठेवायला एक कापड घेतलेलं आहे. अजून जेवण ते मला करायचं होतं आणि सोमवार आज मला कामावर जायचं पण होतं, पण हे म्हटले की मी घरात आहे तर तू जाऊ नको, आपण बाहेर जाऊया. कुठं गेलो पण नाही, पण मस्त दिवस गेला कामात, पूर्ण दिवस कामात. असं सोमवार आणि रविवार पूर्ण दिवस 2 दिवस असं कामात जातात. तर असो कधी ना कधी तर फिरायला ते जात असतोय आम्ही, पण एक दिवस असं कामात गेला. तर असो इथं आता देवपूजा छान मस्तपैकी करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला आवडते त्यासाठी मी दाखवत असते. वरचेवर आता देवाऱ्यावरती कमेंट असतात जेव्हा पण मी शॉर्ट व्हिडिओ ते म्हणजे लहान मिनी ब्लॉग टाकतोय त्याच्यावरती कमेंट असतात की तुमची देवपूजा जी आहे ती दाखवत जावा आणि रोजची जे डेली आपली देवपूजा करतोय तर ती दाखवत जावा. आता सोमवार रविवार असं खास 3 दिवस असतात बघा, गुरुवार शुक्रवार तर त्या दिवशी करतो. शनिवार बुधवार जास्त तर नसते देवपूजा करत आणि त्यावेळी फक्त मी दिवा तेन अगरबत्ती धूप लावतोय, रांगोळी फक्त बदलते एवढंच करतोय. तर झाल्या तर इथं देवपूजा करून झालेली आहे साधी सिंपल आणि आता रांगोळीचं जे काही छाप आहेत ते उठवलेले आहेत आणि जागा इथं भरपूर होते त्यामुळं मी एक्स्ट्रा आता कमळ जे आहे आणि शुभचिन्ह आपलं स्वस्तिक काढून घेतलेलं. तर छान दिसते बघा स्वस्तिक ते काढल्यानंतर आणि असं सजवायला मला भारी वाटते, मला ते छान दिसते असं. त्यामुळं साईडला हळदी कुंकवाचं बोटं ओढल्यासारखं मी केलेलं आहे आणि इथं तर हळदी कुंकू टाकून घेतलं, म्हणजे रांगोळी काढल्यानंतर टाकायचं असते त्यामुळे मी टाकलेलं आहे. तर चला आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली, आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सगळी देवपूजा करून घेतली आणि मी जे महालक्ष्मीचा मुकुट आहे त्याला हळदी कुंकूच लावायचं विसरून गेलो. तर इथे ना फुलच व्यवस्थित बसत नाही, रोजचं आहे आणि घालायचं कुठं आता पायापाशी तर ठेवायला कळस पूर्ण तो मोठा आहे त्यामुळं पायापाशी जागाच उरत नाही कळसाच्या, त्यामुळं डोक्यावरतीच घालते आणि छान दिसते बघा डोक्यावरती घातल्यानंतर. तर फुलं एवढी छान दिसायला लागल्यात, 1-2 फुलं घातली की एक देव पूर्ण झाकून जाते त्याच्यामध्ये, एवढं ते 5 कळ्याचं 4 कळ्याचं असं फुलं उमलते. तर इथं आता हे लावून घेतलेलं आहे आपलं काय बरं अगरबत्ती लावून घेतलेलं आहे. आता धूप कापूर लावायचं होतं मला आणि छान वाटते बघा, एकदम असं प्रसन्न वाटते. ज्या दिवशी आपण घरात देवपूजा करतोय घंटी वाजते देवाऱ्यातली तर मस्त वाटते, मला तर छान वाटते. आणि इथं आता धूप अखंडच लावलेलं आहे कारण उशीरपर्यंत असं जळत राहिला की सकाळचं एक वाजूपर्यंत तर ते धूप असं छान घरात वातावरण छान प्रसन्न राहते. तर आज पण सगळेजण लेटनं उठलेले होते त्यामुळं सुट्टी होती त्यामुळं, तर सानू पण गेलेली नव्हती, तिचं पण नव्हतं आज काय. तर असो इथं आता धूप लावल्यानंतर बघा देवारा आणि ती जी वात आपली जळत असत्या देवापसली किंवा धूप जे लावलेलं असते आपण काय बरं कापूर ते लावलेलं असते तर देव एवढं असं उठून दिसतात बघा त्या उजेडात. तर तेच मी इथं थोडं तुम्हाला दाखवलेलं आहे. आज आता म्हटलं सुहानीचा उपवास आहे तर शाबू सगळ्यांसाठी करावे, तर सकाळी नाश्त्यासाठी मी पोहे केलेलं होतं आणि परत श्रीनं सँडविच केलेलं होतं. तर ते मी दाखवलं नाही आहे कारण ते म्हणजे आदल्या दिवशीचं पण होतं आणि सकाळी पण त्यानं सँडविच केलेलं होतं. तर असं
तर इथं आहे ना मिरच्या भाजून घेतल्यात मी तेलात, म्हणजे माझं रोजचं जे आहे ते तसंच. तर मला कच्च्या मिरच्या नाहीत आवडत कशामध्ये पण. मग आता ह्यांच्या चौघांसाठी करायचे होते, तर म्हणलं चला आवडत्या सगळ्यांना तर करावी. तर शाबू भिजले नव्हते तेवढी, तरी पण आता म्हणलं बघा जर समजा ठरलं कामावरती जायचं तर त्यासाठी सगळीच खाऊन बसतील, मला पण जाता येईल, त्यासाठी मी इथं करायला घेतलेली होती. तर बटाटो एक अखंड घातलेला आहे, तर त्याच तेलात मी परतून घेतलेलं आहे. तर शाबू एवढी काही भिजायला नव्हती, पण आता वेळपर्यंत पण ठेवून उपयोग नव्हता आणि मग भूक पण लागलेली होती, कारण हे आत्ताच मी कुकर लावलेला होता. तर हे 12:30 वाजताचा टायमिंग आहे ज्यावेळी मी कुकर लावलेला होता. तर इथं मिरच्या आणि शेंगदाण्याचं कूट मला करून घ्यायचं होतं शाबूसाठी घालायला. तर भिजलेली नसली ना शाबू तर त्याच्यावरती एक उपाय आहे. तर आपण थोडंसंच सोमळ पाणी करून आपण ज्यावेळेला शाबू करतो, तर मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर गरम पाणी घालायचं, गार घातलं तर चिकट होते शाबू सगळी कशी तर होते, आणि पूर्ण ती शिजत थोडी आल्यानंतरच मग आपल्याला थोडं गरम पाणी जे आहे ते त्याच्यावरती शिपडायचं आहे, म्हणजे शाबू एकदम मऊ होत्या आणि मस्त होत्या बघा. तर म्हणजे आपण रात्रीची भिजत घातल्यानंतर कसे शाबू मऊ होत्या, तर त्याप्रमाणे होत्या. तर सकाळीच मी गरम पाण्यात घातली असती तर चांगली शिजली पण असती आणि चांगली लागली असते. तर अशी न शिजलेली शाबू केली तर का नाही चावायला पण थोडा त्रास होतो आणि ती शाबू पचत पण नाही बघा व्यवस्थित. त्यामुळं तर इथं आहे ना मी थोडंसंच सोमळ पाणी करून ह्याच्यामध्ये आता टाकणार आहे. तर शाबू टाकून घेतलेले आहे, पहिला पूर्ण सगळी परतून घेतली, म्हणजे तेल तिखट मीठ जे काय आहे त्याला चांगलं लागू दिलं आणि मगच मी ह्याच्यात थोडंसंच पाणी गरम जे आहे ते वरनं शिपडणार होतो. तर मी इथं दाखवत होतो की शाबू शिजायला नाही काहीच, त्यामुळं आता थोडंसंच ह्याच्यामध्ये गरम पाणी करून मी त्या शाबूवरती शिपडणार होतो. कारण बघा आता तशी कठीण चावत बसण्यापेक्षा तर हे उपाय बरा आहे. तर त्यासाठी आता प्रत्येकजणीला माहीत असेल, पण म्हणलं चला तुम्हाला जी काय माहिती आहे थोडीशी तर सांगावी. तर चला इथं आता शाबू चांगले असे परतून घेतलेले आहे मी, आणि चिटकत पण नाही बघा असं गरम पाणी घातल्यानंतर. जर ह्याच्यामध्ये गार पाणी शिपडलं तर चिटकून पूर्ण शाबू खराब आणि ती खाण्यासारखी पण होत नाही, कशी तरच अशी डाडरल्यासारख्या अशा होत्या. तर इथं आता तिघांसाठी दिलेलं आहे शाबू खायला, आणि सानू नंतर खाणार. कितवा नाश्ता येऊ आता? सकाळी काय खाल्लं? काय केलं तर मी केलेलं माझ्या लक्षात नाही. हां मग नंतर 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 आंबा आणि आता उपवास आहे ना मला. असलं कसला उपवास येऊ सगळं खायचं. शेवटचा उपवास असते असा. होय उपवास काय जपून टाकायचं. नुसतं रविवार आणि सोमवार आहे ना दम नसते हाताला. तर भांडी एवढी घासून आता भांड्याचा ढीक पडलाय. तुम्हालाच तेवढ्या सुट्ट्या आहेत नाही, आम्हाला सुट्ट्या नाहीत. कुठं गावाला गेलं तर तिथं बी बसू देत नाही, त्यांना भिवून काम करायची पाळी येते. हा तुम्हीच जावा 4 दिवस. हा जाऊया धायटीला, जाऊया की. अहो मला जायचं गावाला, बोलवले गावाला आम्हाला, आम्ही जाणार आहे. तुम्ही राहा, आम्ही चौघं जातो. आम्हाला रेल्वेला बसवा, जातो आम्ही. कंटाळा आला मला, कुठं जाऊ. ही आमची घरातली तर काय बोलवत नाहीत, ये राहा 4 दिवस. हा तू जात नाही. कोण बोलवते? कोण पिढीला बोलत बोलवते काय मग तुम्हाला सगळ्याला इथं टाकून? तुम्ही येत नाही. आम्ही आता तुला आमच्याशिवाय राहायचं बे जा की मदत राहतो. तुमच्याशिवाय राहायचं नाही, तुमच्या संग राहायचं आहे. मग आमच्याने परत करायला लागते. तुम्ही काम सोडून येत नाही म्हणून म्हटलं आम्हा चौघासने सोडा. काम सोडून येणार तुम्ही? मग श्री जाऊया आपण दायटीला. नाही म्हणते गमत नाही जरा. का रे? काय मग का कपडे घालून आवरले? कुणीकडे जाणार आहे? मी चाललेलं टमसावरती जाणार आहे. मग मांजर गेलं. मांजरी गेली आहे. मग काय तर बाटल्याचा ढीग लागलाय त्या, नुसतं तेच प्यायचं. म्हणजे आधी एकच बॉटल होती मोठी, आता छोट्या कमी मोठ्या बॉटल जास्त. हे एवढं सगळं गार पिलेलं आहे ना, पावसाळ्यात निघते, दुखणं येते त्यानं. मग
हाय का नाही मग 50 रुपयाचं मँगो भारी होते 60 रुपये होय मस्त होतं ते. आता हे डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळचं मी टायमिंग दाखवत आहे. आणि बघा दुपार झाली, चहा बी सगळं झालं. परत संध्याकाळचं आणि सँडविच श्रीने केलेलं होतं ते झालं. आणि आता आमरस करायचा होता, कारण सानूचा सुहानीचा उपवास होता. आणि त्यासाठी तर कुणाचा एकाचा जरी उपवास असला तर लाभ सगळ्यांचा होते बघा. काय म्हणतात तसं, पोरांचं नावाने आपलं गाव असं होते. तर चला, आज तसंच झालेलं आहे, देवाचं नावाने आपलं गाव असं झालेलं होतं. तर आमरस करायचं होता. तर ह्या दोघांना इथं कामाला लावलं मी, आणि ह्यांना बसता येत नाही, त्यामुळं असं बसतात. कामाचं ह्याचं सगळं लोड होते त्यांना, त्यामुळं. तर इथं आता बघा संध्याकाळचं दिवाबत्ती मी केलेलं आहे, म्हणजे धूप दीप सगळं लावून घेतलेलं आहे. तर शिळी फुलं झाल्यानंतर संध्याकाळची देवपूजा कशी दिसते बघा. देव जे आहेत ते असे म्हणजे दिवस गेल्यानंतर मावळताना कसं दिसतात बघा. तर तेच तुम्हाला इथे दाखवत होतं. धूप तेन आपलं जे काय राख पडलेले असते, तर त्यामुळं इथं कसं संध्याकाळच्या टायमिंगला असे शांत एकदम देव दिसतात. एवढं असं म्हणजे उत्साह वाटत नाही. तर असं इथं आता ह्या दोघांचं सुरू होतं आमरस करायला. सुहानीला त्यांनी फेटायला लावलेलं, कारण मी जो आमरस आहे ना तो कसा तर त्याला म्हणजे असं फेसते येतो, त्यामुळे नाही खावं. तर असा फेटल्यालाच रवीनं किंवा असं घोटणीनं घोटल्यालाच आमरस जो आहे तो चांगला लागतो. तर इथं आता एक लग्नाची पत्रिका आली होती, पाठीमागे मोठं फार्म हाऊस होतं. मी सगळ्यांना पत्रिका दिली 10 तारखेला आम्ही लग्नाला आम्हाला टेन्शनमध्ये हो. असं इथं आता संध्याकाळचं कापूर ते लावून घेतो आणि छान वाटतं बघा संध्याकाळ. काय फिरायला ओईला आंघोळ घातल्या बघा की. मी आवाज पण त्यामध्ये ऐकून येत आहे, त्यामुळे थोडं तुम्हाला असं हे वाटेल. आणि मशीन आवाज येत असताना त्याचा पण तुम्हाला थोडा आवाज येईल. पण आता काय करणार, कुठे आवाज द्यायला असेल त्याचा आवाज थोडा ह्याच्यामध्ये येत असतो. तर असो, इथं आता मला जेवणाला चपाती बटाटे भाजी करायची होती. केवढा केला पुसायचं मी आता. आणि सकाळची होती डाळीची आमटी, तरी पण अजून थोडी म्हटलं पुरणार नाही, त्यासाठी मसुराची आमटी करायची होती. तर रोज तेच दाखवायचं म्हटल्यावर कसं तर वाटते, त्यामुळे मी डायरेक्ट जेवण केल्यानंतरच दाखवलेलं आहे. तर श्रीने इथं बघा कंगवं सापडत नाहीत म्हणून एक बॉक्स घेतला आणि त्याच्यामध्ये कलर ते देऊन त्याला चिकटपट्ट्या लावून असं मजबूत केलेलं आहे ते, म्हणजे जेणेकरून त्याच्यात कंगवं राहतील आणि तो आरशावरतीच राहील, म्हणजे सापडत नाही. आमच्या घरात कंगवं तर भरपूर जाते, सगळीच वस्तू एका जागेला राहत नाही. तर इथं आता देवासाठी निवेद काढलेला होता, आमरस होता, परत चपाती भात बटाट्याची भाजी एवढं होतं. तर आजचा व्लॉग कसा वाटला, आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आमच्या इकडं आमरसला शिकरट म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चपाती घेऊन ताट आपापल्या पोरांना घेतात आणि जेवतात. रोजचा आहे. येतच नसतं लवकर, काय करायचं.